सोलापूर शहरासह जिल्ह्यातून आणि बाहेरील जिल्ह्यातून छत्रपती शिवाजी महाराज जयंतीची मिरवणूक पाहण्यास येणाऱ्या शिवभक्तांसाठी थोरला मंगळवेढा तालीमच्या वतीने सालाबादप्रमाणे शिवभोजनाची भव्य व्यवस्था करण्यात आली। या शिवभोजनाचा लाभ जवळपास 25,000हून अधिक शिवभक्तांनी घेतला। या शिवभोजन प्रसंगी नगरसेवक अमोल शिंदे यांनी स्वतः पुढाकार घेत पोलीस बांधव आणि मान्यवरांना जेवण वाढले। कार्यक्रमाला सोलापूर शहर पोलीस आयुक्त एम राजकुमार, पालिका आयुक्त डॉ सचिन ओंबासे, नगरसेवक चेतन नरोटे, आरपीआय गटाचे राजभाऊ सरवदे, माजी आमदार सिद्धाराम म्हेत्रे, अक्कलकोट अन्नछत्र मंडळाचे जन्मेजय राजे भोसले आदी मान्यवर उपस्थित होते। विशेष म्हणजे पोलीस आयुक्त एम राजकुमार, पालिका आयुक्त डॉ ओंबासे आणि अमोल शिंदे यांनी स्वतः शिवभक्तांना जेवण वाढत सेवाभावाचा आदर्श घातला। या उपक्रमामुळे शिवभक्तांमध्ये समाधान आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून सोलापुरातील शिवजयंती उत्सवाला सामाजिक बांधिलकीची जोड मिळाल्याचे चित्र पाहायला मिळाले। भोजनाच्या निमित्तानं उपस्थित असणाऱ्या शिवभक्तांना शिवभोजन या प्रसंगी वाढण्यात येते। गजरामध्ये आपण त्यांना जन्मदिवसाच्या शुभेच्छा देत आहोत आणि मागच्या सर्व मान्यवर व्यक्तींच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा वाढदिवसाचा सोहळा इथे होतो। आज 19 फेब्रुवारी विश्ववंदनीय छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती जगभरात आनंदाच्या वातावरणात साजरी होत असताना सोलापूर शहरामध्ये प्रचंड मोठ्या उत्साहामध्ये शिवाजी महाराजांच्या जन्मोत्सवाच्या मिरवणुका सुरू आहेत। त्याचाच आज मिरवणुकांमध्ये सहभागी होणाऱ्या शिवभक्तांसाठी आज थोरला मंगळवेढा तालीम मंडळाच्या वतीनं सलग 7वं वर्ष आहे आपण शिवभोजनाचं आयोजन करतो आहे। आज 25,000पेक्षा जास्त लोकांना आपण शिवभोजन करण्यासाठी तयारी केलेली आहे। हे शिवभोजन करत असताना थोरला मंगळवेढा तालीमीच्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी गेल्या 2 दिवसापासून परिश्रम घेतलेले आहेत। आज तुम्ही बघितलं असेल 500पेक्षा जास्त स्वयंसेवक या सगळ्या लोकांची सेवा करण्याकरता अहोरात्र काम करत आहेत। मला छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त हे 7वं वर्ष शिवभोजनाने साजरं करत असताना मनापासून आनंद वाटतो आहे। बापू डॉल्बीला फाटा न देता तुम्ही हा उपक्रम राबवता, याच्यापुढे कधीपर्यंत तुम्ही चालू ठेवणार? डॉल्बीच्या मिरवणुका होऊ नये याकरता बरेच सोलापूरकरांचं म्हणणं असताना त्यांच्या म्हणण्याचा आदर ठेवून आम्ही डॉल्बी मुक्त मिरवणुका हा कन्सेप्ट सोलापूरकरात सर्व शिवजयंतीच्या सर्वच मंडळांनी आत्मसात केलेला आहे। पण आम्ही शिवजयंतीत ग्रामीण भागातनं जो शिवभक्त आलेला असतो, आमच्या मायमाऊल्या आलेल्या असतात मिरवणूक बघण्याकरता, त्या शिवभक्ताची जेवणाची सोय झाली पाहिजे। कारण रात्री उशिरा घरी जात असताना त्याच्या मुखामध्ये 2 घास गेले पाहिजेत आणि अशा पद्धतीने आपण शिवजयंती साजरी करू या उद्देशानं आपण निर्णय घेतला। आज तुम्ही बघितलं असेल आज आमच्या कित्येक महिला जेवण तयार करण्याचं काम करत आहेत, युवक जेवण वाढण्याचं काम करत आहेत, महिला करत आहेत। हे सगळं करत असताना पंचपक्वानाचं टेबल खुर्चीवरचं जेवण या जेवणाचं वैशिष्ट्य आहे। या जेवणामध्ये भात असेल, पुरी असेल, 2 भाज्या आणि शिरा असं पंचपक्वानाचं टेबल खुर्चीवरचं जेवण म्हणजे कुठेही जेवणाचा वाटप होत नाही। तर या जेवणामध्ये आपण आपल्या शिवभक्तांना सन्मानपूर्वक दिवाळी दसऱ्याला पाहुण्यांना कशा पद्धतीनं जीव घालतो त्या भावनेतनं हा आपण कार्यक्रम करतो, याचा मला जास्त आनंद आहे। यामध्ये अनेक लोकांचे श्रमदानाचे हात या कार्यात लागले, त्याच्यामुळे हे काम शक्य झालेलं आहे एवढं मी सांगतो।